कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम रूप पाहलो रूप लोचनी 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 सुख झाले वो साने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा तो जोडी सुकृताची जोडी जोडी बहुधा सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा
भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग भावलोय संग सुखायाचे भावलोय संग सुखायाचे झाले हरितायाचा संग नामा झाले करितया झाले हरितायाचा संग झाले करितयाचा झाले उद्वेग सांडोणी आणि उद्वेग सांडोणी आणि उद्वेग सांडोणी सुखामणी सुख बहु झाले सुखामणी सुख बहु झाले जीवा करितया सेवा विठोबाची करितया सेवा विठोबाची झाले दरितयाचा संग सुख झाले पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हॅलो कीर्तनाची पहिली चाल हरिभक्त परायण महाराज गिरी आणि त्यांना साथ करतील सोमनाथ महाराज दिघे पखवादाची साथ धीरज महाराज कुरे पळा
सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची
सुकामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया विठ्ठल 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 प्रथम दुसरे चरणाचा सतासिया, दुसरे चरणाचा सतासिया. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुकामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वपूर्ण असा हा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंगामध्ये महाराज दोन गोष्टी सांगतात. दोन गोष्टी अति महत्वाच्या तुकाराम महाराजांनी या हॅलो 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 हरी हॅलो हॅलो काय नाही असू दे. काय टेन्शन घेऊ नका, लोडवर येऊ नका. आपण सगळे शिवजडे, टेन्शन नाही घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल ऐका आता. अभंगामध्ये महाराज दोन गोष्टी महत्वाच्या सांगतात. कोणत्या दोन गोष्टी? जीवनामध्ये काय केलं, जीवनामध्ये काय केलं आणि जे केलं त्याच्या योगाने काय मिळालं, काय केलं आणि काय प्राप्त झालं, काय मिळालं, या दोन गोष्टीचा विचार सांगणारा हा 3 चरणाचा अभंग आहे. एका वाक्यात उत्तर प्रथम सांगतो. काय केलं, आयुष्यभर जीवनामध्ये काय केलं? महाराज म्हणतात भक्ती केली. अखंड आयुष्यभर भक्ती केली, जन्मभर भक्ती केली, भक्तीशिवाय दुसरं काहीच नाही केलं. मोजून या माप भक्ती केली. काय केलं? भक्ती केली. बर बर बर. आयुष्यभर भक्ती केली, जीवनभर भक्ती केली, काय मिळालं? या भक्तीने काय मिळालं? तुकाराम महाराज म्हणतात या भक्तीनं आम्हाला परमात्म्याचं संग सुख मिळालं. भगवंताचं संग सुख या भक्ती साधनेने आम्हाला प्राप्त झालं. पावलो हे संग सुख याचे, याचे संग सुख पावलो. परमात्म्याची संगती आणि त्याच्या संगतीमध्ये सुख लाभ प्राप्त झाला म्हणजे भक्ती केली आणि परमात्म्याचं संग सुख प्राप्त झालं. असा दोन गोष्टींचा विचार सांगणारा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आता महाराज सगळ्या जगाला विधानात्मक काय सांगतात? आम्ही भक्ती केली. आम्ही काय केलं? तर अभंगाची सुरुवातच काय? भक्ती आम्ही केली. भक्ती आम्ही केली ही अभंगाची सुरुवात आहे. काय केलं आम्ही? आम्ही भक्ती केली. पण बुद्धिवाद्यांचा तुकाराम महाराजांच्या बोलण्यावर आक्षेप आहे बर का. आता बुद्धिवाद्यांचा आक्षेप काय? ऐका. बुद्धिवाद्यांचा आक्षेप असा आहे, बुद्धिवादी म्हणतात महाराज तुम्ही भक्ती केली, जगाला सांगू लागले, सगळ्या जगाला तुम्ही सांगतात आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली. मग तुम्ही भक्ती केली हे जेव्हा तुम्ही जगाला सांगता तेव्हा तुम्ही आम्हाला असं सांगा भक्ती कोण करीत नाही? तुम्ही भक्ती केली म्हणता, अरे मग तुम्ही भक्ती केली तर भक्ती कोण करीत नाही? तर त्याचं उत्तर आहे भक्ती सगळं जग करतं, भक्ती सगळेच जण करतात, भक्ती कोण करीत नाही. तुकाराम महाराजांचा पुढे गाथ्यामध्ये एक अभंग असा आहे, हरिभक्ती अवघेची करीती. हरिभक्ती अवघेची करीती. कोण भक्ती करीत नाही? सगळं जग भक्ती करतंय बुवा. रात्रंदिवस भक्ती करतंय, सगळं जग भक्ती करतंय. विठ्ठल 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 विठ्ठल
मनुष्य जातीचा स्वभाव काय, माणसाचा स्वभाव काय, ती ओवी ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखात टाकलेली आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, ओवी देवाच्या मुखात आहे. देव अर्जुनाशी बोलतात. काय बोलतात? भगवान म्हटले अर्जुना ऐक. काय? भगवंताने अर्जुनाला विचार सांगितला, सगळ्या मानव जातीचा स्वभाव काय आहे, मनुष्य जातीचा स्वभाव काय. भगवान म्हणतात अर्जुना हा बघ, हा मानव जातीचा स्वभाव आहे. विठ्ठल 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 काय स्वभाव आहे? देखे मनुष्य जात सकळ. बघ विचार कर, पा देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. माणूस म्हटला की तो स्वभावताच भक्तियुक्त आहे, स्वभावताच भावनायुक्त आहे, स्वभावताच भाविक आहे. प्रत्येक जीव भाविकपणा जन्माला येताना आपल्या सोबतच घेऊन येतो. मग सगळं जग भाविक आहे, सगळं जग रात्रंदिवस भक्ती करतं. काय असतं बघा, काय काही काही गुण बर का, काही काही गुण आपल्याला इथं जन्माला आल्यानंतर मिळवावे लागतात. काही गुण इथं जन्माला आल्यानंतर प्रयत्नांनी मिळवावे लागतात. पण काही गुण मात्र आपण आईच्या पोटातून जन्माला येताना सोबतच घेऊन जन्माला येतो, ते मिळवावे लागत नाही, ते जन्मजात असतात. 17व्या अध्यायामध्ये एक विचार असं सांगितला गीतेच्या. भगवान म्हणतात अर्जुन ऐक, माणूस म्हटला ना मग त्याची प्रकृती अशी आहे. कशी? भगवान म्हणतात श्रद्धामयोयम पुरुषो योय श्रद्धा सएव असा. श्रद्धा नावाचा गुण आहे. श्रद्धा 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 नावाचा गुण आहे. हा बाजारात कुठं मिळतो? हा जगात कुठं मिळत नाही. कोणत्या बाजारपेठेत मिळत नाही, कोणत्या दुकानात मिळत नाही. हा कोणत्या व्यक्तीकडे मिळत नाही, हा गुरुकडे मिळत नाही, हा संताकडे मिळत नाही. हा मिळतो कुठं? तर हा श्रद्धा नावाचा गुण प्रत्येक जीव जन्माला येताना आपल्या सोबतच घेऊन जन्माला येतो. म्हणून श्रद्धा मयोयम पुरुषा हा श्रद्धामय हा. म्हणजे मला काय बोलायचंय, काही गुण जन्मजात असतात, उपजत असतात, आणि काही गुण इथं जन्माला आल्यानंतर प्रयत्नांनी मिळवावे लागतात. त्याच्यातला भजनशीलता हा प्रत्येक मानवाचा उपजत गुण आहे. तो मिळवावा लागत नाही, तो जन्मजात प्राप्त आहे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावताची भजनशील. विठ्ठल 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 या माझ्या बोलण्याचा अर्थ काय? ऐका, भक्ती सगळं जग करत, सगळं जग भक्ती कोण करीत नाही महाराज? सगळं जग भक्ती करत, सगळं जग भक्ती करत. भक्ती करीत नाही असा माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही. सगळं जग कोणत्या ना कोणत्या प्रकारची, कोणत्या ना नास्तिक जरी असला तरी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची, कोणत्या तरी देवाची तो उपासना करतो, म्हणजे करतोच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, बुद्धिवाद्यांचा आक्षेप काय आहे? ते म्हणतात महाराज सगळं जगही भक्ती करतं, सगळं जगही भक्ती करतं आणि तुम्ही भक्ती केली. मग जगही भक्ती करतं, तुम्ही भक्ती केली, तर मग आम्ही भक्ती केली, या तुमच्या बोलण्यामध्ये विशेष काय, वैशिष्ट्य काय, अपूर्वता काय? अरे सगळं जग जे करतं तेच तुम्ही केलं, मग लोक करतात तेच जर तुम्ही करू राहिले तर आम्ही भक्ती केली सांगून उपयोग काय? तुमच्या सांगण्यामध्ये विशेषत्व काय, वैशिष्ट्यपूर्णता? एक नियम असा आहे, बोलणाराच्या बोलण्यामध्ये अपूर्वता असावी, सांगणाराच्या सांगण्यामध्ये अपूर्व नावाचा गुण असावा. मग तो अपूर्ण ते शेडलिंग आहे ना, व्याकरणात जे शेडलिंग आहे ना त्याच्यात अपूर्वता हे एक शेडलिंग आहे. म्हणजे प्रत्येकाच्या बोलणाराच्या बोलण्यामध्ये अपूर्वता असावी. अपूर्वता म्हणजे काय? नाविन्यपूर्णता. नाविन्यपूर्णता आता एक मिनिट ऐका, समजा तुम्ही कीर्तन ऐकायला आले, आम्ही कीर्तन सांगायला आलो, आणि आता तुम्हाला जे माहिती आहे तेच जर आम्ही सांगत बसलो, तुम्हाला ऐकायला इंटरेस्ट येईल का? मजा वाटेल का? तुमच्या मनात एकच राहील, शेवटपर्यंत येतं माहीतच होतं, यांनी काही नवं सांगितलं, येतं माहित. म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे ते जर आम्ही सांगत राहिलो तर तुम्हाला ऐकायला बरं वाटत. म्हणजे
मन रमल का तुमचं? मन रमणार नाही. त्याच्याकरता सांगणाराच्या सांगण्यात, बोलणाराच्या बोलण्यात अपूर्वता असावी, म्हणजे नाविन्यपूर्णता असावी. ही गोष्ट अहो, एक जण एकाला म्हटलं तुला काही माहितीये का? एक जण एकाला काय म्हटला, तुला काही माहितीये का? हा म्हटला नाही भाऊ. काय तुला कसं काय माहिती नाही? अरे नाही माहिती, मग तू सांग. तुला कसं काय माहिती? अरे नाही माहिती बाबा, मग तुला कसं? आता अरे नाही माहिती, नाही माहिती. सगळंच माणसाला माहिती राहतं असं काही नाही. काही तुला माहित राहतं, काही मला माहित राहतं, काही यांना माहित राहतं, काही त्यांना. आता सगळं मला नाही माहिती. तुला काय माहिती? मला माहिती. तुला कसं काय माहिती? अरे नाही माहिती बाबा, मग तू सांग. काय सांगतो? फान मग तोड बाबा. अरे तुला कसं माहित नाही? हा म्हटलं काय? अरे साखर कणी गोड असते. आता सांगून सांगितलं, ऐका बरं का, सांगून सांगितलं. विशेष काही सांगितलं का? अपूर्व काही सांगितलं का? नवल काही सांगितलं का? तसं सगळं जग भक्ती करतं, सगळं जग भक्ती करतं. आणि तुम्ही भक्ती करता, तर भक्ती आम्ही केली या तुमच्या बोलण्यामध्ये विशेषत्व काय? विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट ऐका. बोलणं कोणाचं आहे? भक्ती आम्ही केली. बोलणं कोणाचं आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं. आता मला सांगा, तुकाराम महाराजांच्या सारखा महात्मा बाष्कळ बडबड करील का? वायफट बडबड करील का? निरर्थक बडबड तुकोबारायच्या सारखा महात्मा करील का? तो काही पांढरंगिरी आहे का काही बडबड करायला? ते क्रांतदर्शी ऋतुंभरा प्रज्ञावंत तुकोबाराय काही बडबड करतील, बाष्कळ बडबड करतील, निरर्थक कश काय बडबड करतील? मग एक मिनिट ऐका. ज्या अर्थी सगळं जग भक्ती करत असून सुद्धा तुकाराम महाराज आम्ही भक्ती केली हे जगाला सांगतात, त्या अर्थी महाराजांच्या सांगण्यात अपूर्वताच आहे, महाराजांच्या सांगण्यात वैशिष्ट्यपूर्णताच आहे, महाराजांचं सांगणं विशेषता युक्तच आहे. म्हणून तर महाराज म्हणतात भक्ती आम्ही केली. विठ्ठल विठ्ठल. आता आपल्याला काय शोधावं लागेल माहिती का? काय? तुकाराम महाराजांच्या बोलण्यात विशेषत्व काय आहे? तुकाराम महाराजांच्या सांगण्यात अपूर्वता काय आहे? तुकाराम महाराजांच्या या बोलण्यात वैशिष्ट्यपूर्णता काय आहे? काय विशेषत्व आहे? तर एक मिनिट ऐका. जगही भक्ती करतं. महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली, पण माझ्या सांगण्यात अपूर्वता अशी आहे का? पोरं पाव शब्द काय पाठीमाग स्वयंपाक लय बारीक पोरं गेले ठेवतील बीट बीट जादा घालून बर का? सागर विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात माझ्या बोलण्यात अपूर्वताच आहे म्हणून सांगतो. अपूर्वता काय? ऐका. महाराज म्हणतो सगळं जग भक्ती करतं, मान्य, सगळं जग भक्ती करतं, आम्ही पण भक्ती केली, पण 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 काय? जगासारखी भक्ती आम्ही नाही केली. जग जशी भक्ती करतं तशी भक्ती आम्ही केली नाही. मग आम्ही कशी केली? त्याला शब्द आहे जगत विलक्षण. शब्द काय? जगत हा पारिभाषिक शब्द आहे, पण शब्द काय? जगत विलक्षण. जगत विलक्षण म्हणजे जगाच्या रूढीच्या विरुद्ध, जगत प्रवाह ज्या बाजूला तशी भक्ती आम्ही नाही केली, आम्ही त्याच्या विरोधी भक्ती केली. म्हणजे जग करतं तशी भक्ती आम्ही केली नाही, आम्ही जगाच्या वेगळी आगळी भक्ती केली, म्हणून भक्ती आम्ही केली म्हणून सांगतो. हे वैशिष्ट्यपूर्णता आहे. मग आता परत प्रश्न असा निर्माण होतो, जग करतं ती भक्ती कशी आणि तुकाराम महाराजांनी केली ती भक्ती नेमकी कशी? मग जगाच्या भक्ती करण्यात आणि तुकाराम महाराजांच्या भक्ती करण्यात नेमका फरक काय? नेमका काय फरक आहे? तर तुकोबाराय म्हणतात हाच फरक आहे बघा. दोन प्रकारांनी फरक आहे. काय? ऐका. जग जे परमार्थ करतं म्हणजे तुम्ही आम्ही सध्या सगळं जग, स्त्रिया पुरुष सगळं जग जे परमार्थ करतं, भक्ती करतं, तर जगाचा परमार्थ हा देखो वेखी आहे. जग कसा परमार्थ करतं? देखो वेखी परमार्थ करतं एक. आणि दुसरी गोष्ट जगाचा परमार्थ गतानुगतिक आहे.
म्हणजे तुमचा आमचा परमार्थ जो चालला, हा परमार्थ कसा चालला तर गतानुगतिक चालला, देखोवेखी चालला. तुकोबाराय म्हणतात ऐका, आम्ही देखोवेखी परमार्थ केला नाही, गतानुगतिक परमार्थ केला नाही, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ केला. म्हणून सांगतो भक्ती आम्ही केली. विठ्ठल विठ्ठल. पहिली गोष्ट काय, आपला परमार्थ देखोवेखी आहे महाराज. देखोवेखी म्हणजे ऐका, आपल्या परमार्थाला बेसमेंट नाही, पाया भरणी नाही. आपलं फक्त काय, त्याचं पाहायचं, यानी करायचं, याचं पाहायचं, त्यानी करायचं. याला काय म्हणतात. आणि कुठेही जा, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो बरं का तात्यासाहेब, गंमत म्हणून सांगतो. ग्रामपंचायत मध्ये निवडून आला एक जण, ग्रामपंचायत मध्ये एक जण निवडून आला आणि त्यांनी माळ घातली. म्हणजे निवडून आला, सदस्य झाला आणि माळ घातली. आता वास्तविक राजकारणातली 99% मंडळी इकडे येत नाही. तात्यासाहेबासारखी कमी माणसं आहेत सरपंच पद भोगलेली, पण बहुतेक 99% राजकारणातली मंडळी कीर्तन, प्रवचन, कथा बिथा सप्त्यात आता येत असतील ते भाग्यवान आहे. पण महाराष्ट्रभर 99% राजकारणी माणसं इकडे येतच नाही. आणि मी म्हणतो ते येत नाही तेच बरं, नाही ते इकडं पार्ट्या पडतील. हाय की नाही, येत नाही ते बरंच आहे. पण राजकारणातले लोक 99% इकडे येत नाही. तो निवडून आला, सदस्य झाला आणि त्यांनी माळ घातली. मग एक दिवशी एकांतात त्याची गाठ घेतली आणि त्याला विचारलं, काय बुवा, काय तू तर निवडून आला, हो, सदस्य झाला, हो, अरे मग तुला माळ घालायची भावना झालीच कशी, तुला भावना झालीच कशी, तू माळ घातलीच कशी. तो म्हटला, गिरी महाराज कोणाला सांगू नका, आपल्या दोघांमध्ये राहू द्या, खरं बोलतो मनात. काय, मला माळ घालायची इच्छा नव्हतीच, माझी मनातून इच्छा नव्हतीच, घातली कशी, नाईलाज. तुझा काय नाईलाज झाला. तो म्हटला, अहो सरपंचच माळकरी झाला, पार्टी करायला कोणी राहिलंच नाही. आता 1 मिनिट विचार करा तुम्ही, विनोद सोडून द्या. सरपंच माळकरी होतो म्हणून सदस्य माळा घालतात, चेअरमन माळकरी होतो म्हणून संचालक माळा घालतात, आमदार माळकरी होतो म्हणून कार्यकर्ते माळा घालतात. अशा माळकऱ्यांना काय प्राप्त होणार आहे सांगा तुम्ही. याला काय म्हणतात, जिकडं पाहावं तिकडं जगात, जिकडं पाहावं तिकडं देखोवेखी परमार्थ. पायावीर भिंत तातडीची, पायावीर भिंत तातडीची, जे पाहे सगळा देखोवेखी परमार्थ, सगळा. आज सध्या स्पर्धा चालल्यात, त्या गावचा सप्ताह झाला त्याच्यापेक्षा आपला गावचा मोठा कसा होईल, त्याच्या गावचा झाला याच्या गावचा कसा होईल, त्याच्या दिंडीपेक्षा
आणि आमचं तेच चाललं. त्याच्यापेक्षा भारी गाडी आपल्याला कधी येईल, त्याच्या गाडीच्या पुढं आपली, त्याच्यापेक्षा जादा पाकिट आपलं. जेथे पाहे तेथे कुठेही जा, तुमच्यात आमच्यात जगाच्या परमार्थाचा भाग काय? जेथे पाहे तेथे. अहो एक जण पंढरपूरला आला, आनंद वाटला त्याला पाहिल्यावर, जय हरी जय हरी रामकृष्ण हरी, वा 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 तुम्ही पंढरपूरला आले वारीला, आणि तुमची दरवर्षाची वारी वाटतं. तो म्हटला छे हो महाराज, वारी कशाची? आणि मग कस काय आला? तो म्हटलं तुम्हाला खरं सांगू का, ले काय हे बाय, रविवार होता, सुट्टीचा दिवस होता, बायको घरी नव्हती, ती राखी पौर्णिमेला माहेरी गेलेली होती, लोड शेडिंग होतं, टीव्ही बंद होता, मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं, घरातही बसून बोरच होणार होतं, टाइमपासला जागा नव्हती, यांची गाडी निघालीच होती, त्यांना एक सीट कमीच होतं. मी म्हटलं घ्या टेकून. आता मला सांगा बुवा साहेब, ऐका हो महाराज, असा टेकून जो पंढरपूरला आला, त्याला चंद्रभागेच्या स्नानाचं महत्व कळेल का? त्याला पुंडलिकरायाच्या दर्शनाचं महत्व कळेल का? त्याला पंढरी नगर प्रदक्षिणेचं महत्व कळेल का? त्याला पांडुरंगाच्या आणि आईसाहेबाच्या दर्शनाचं महत्व कळेल का? त्याला पंढरी क्षेत्रात कीर्तन श्रवणाचं महत्व त्याला कळेल का? वारीचं महत्व, जो टेकून आला, टेकून आला, त्याला वारीचं महत्व कळेल का? याला काय म्हणतात? अशीच झाली बुवा, दिंडीत चालणारे सुद्धा असेच आहे. तुम्हाला एक सांगतो बघा, काय भजन सोडून जे दिंडीमध्ये चालतात, त्याचं फक्त भूषण राहतं, पायी पायी गेला आणि पायी पायी गेला, पायी पायी. अरे पण काय केलं, काय केलं पायी पायी जाऊन? स्वतःला भजन म्हणता येत नसल तर ऐकत तरी चालावं, विनेकऱ्याच्या जवळ चालावं, दिंडीमध्ये चालणारांनी विनेकऱ्याच्या जवळ चालावं. आपल्याला येत नसल तर ते जे अभंग म्हणतात ते कानावर तरी पडू द्यावे. पण यांचं तसं होतच नाही महाराज. असं होतं का? अरे दिंडी तळेगाव मध्ये, हे वरझडीमध्ये, दिंडी वरझडीमध्ये, हे कसाऱ्यामध्ये, दिंडी कसाऱ्यामध्ये, हे लवाऱ्यामध्ये, दिंडी लवाऱ्यामध्ये, हे लोणीमध्ये. अरे काय उपयोग आहे त्यात? बरं आरामशीर बिड्या फुकीत चालतात, तंबाखू चालतात, मस्त गप्पा मारी चालतात, सनाट गप्पा, काही गप्पा निघतात, काही गप्पा दिंडीचं चाल नाही काही. याला काय म्हणतात? जेथे पाहे तेथे, देखीचा पर्वत. ही सगळी जी क्रिया आहे ना, हा परमार्थ जगाचा देखो वेखी, देखो वेखी. विठ्ठल विठ्ठल वंदिले भिडून देणं महत्वाचं, भिडून दे काय. ऐक आचार्य काय केलं? राहू दे राहू दे, ते तुमचं आळस घालवायचं काम चालू आहे. तुम्ही लई असे घाले होते ना, फ्रेश केलं तुम्हाला, फ्रेश केलं. ठराव करा भजन आता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 असा हा ऐका 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 ऐका, असा हा जगाचा सगळा परमार्थ. ऐका 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 ऐका, शांत बस, शांत. अहो तुम्हाला तरी सोय आहे नाकाला पदर लावायची, यांना काय तरी ते गप आहे बिचारी. हा विठ्ठला 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 आणि आता तुमच्यापेक्षा आमचं तर मरणच आहे ना. ऐका ना, किती ठसका झाला तरी आम्हाला बंद करताच येणार नाही, कारण पाकिट घ्यायचंय ना. पाकिटा पुरतं तर बोलावंच लागेल ना. बर बर ऐका, मी तुम्हाला मुद्दा काय सांगू राहिलो. असू द्या, काही जाईल जाईल जाईल, ते दोन मिनिटात जाईल. गेलं गेलं पहा, जगाचा परमार्थ देखून. अहो असंच चाललंय.
तुम्हाला गंमत सांगू का? काय ऐका बरं का, काय एका जणाचा बाप लई जाड होता. माझ्याकडे नका पाहू लगेच, काय तुम्ही लावली नजर लगेच इकडं, तुम्हाला मीच दिसतो का जाऊ होता? जाऊ द्या, आता मीच असं बोलतो, माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट 5 पट होता. आता बरं आहे ना? इतका जाड होता, इतका जाड होता. आता काय तुम्हाला सांगू, त्याचं परिमाण इतका जाड होता. किती, एवढी मोठी ढेरी होती त्याची, किती मोठी. ऐका, त्याला काही लिहायचं असलं ना, हाताखाली धरायला दुसरं घेतच नव्हतं, ढेरीवर ठेवून. एवढा आईस पैस घेर होता त्याचा. आणि तुम्हाला गंमत सांगतो, पूर्वी जुन्या काळात लोक प्रत्येक घरात जेवायला बसताना लाकडाच्या पाटावर बसायचे. पाट असायचा ना, बसायला पाट असायचा. पाट असं थोडा उंच असायचा, तो बसायला पाट असायचा. जमिनीवर ताट ठेवायचे आणि ती जेवायची. आता ते पाटावर बसून जे जेवण असतं ना, ते जेवताना आहे ना, घास घेणाराला असं वाकावं लागतं. पाट उंच राहतो, ताट खाली राहतं. मग ताटातला घास उचलला का तो घास तोंडात घालण्याकरता असं त्याला वाकावं लागतं. आणि तो असा वाकला काही पाठीचे मणके आहे ना, त्याला असं ताण पडतो. मणक्याला काय होतो, असा ताण पडतो. आणि ते मणके ताणले का त्या जाड्या माणसाचा काष्टा फिटायचा. लोडते ताण बसायचा ना, आणि ते असं ताणलं, ते असं मणका ताणला का त्याचा काष्टा फिटायचा. रोज सकाळ संध्याकाळ तो जेवण करून उठला, हात धुवायला उठला का त्याची ती फजितीच राहायची, काष्टा निष्ठून जायचा. पण ते काय आता. आणि तुम्हाला दुसरी गंमत सांग, जाड माणसाचं होतं, म्हणजे माझा अनुभव नाही बरं का, मी फक्त तुम्हाला जाड माणसाला ते आवडता येत नाही, त्याचं ते होतच महाराज. आता कालांतराने काय झालं, तो जाड माणूस मेला, तो बाप जाडा मेला. आणि त्याचा पोरगा होता, किडकिडे होता, एकदम वाळकुट होता, उदबत्ती छाप होता, हाडकुळा होता, नुसता हाडकुळाच होता. आणि त्यात तो कारभारी झाला. आता तो धोत्रच घालायचा. पण तो बापाचं जेव्हा सगळं आटोपलं, तो घरातला कारभारी झाला ना, तर तो काय करायचा, जेवायला बसताना काष्टा फेडायचा आणि जेवायला बसायचा. काष्टा फेडायचा. त्याला आईने सांगितलं, बहिणीने सांगितलं, भावाने सांगितलं, बायकोनी सांगितलं, पोरांनी, तू कोणाचं ऐकतच नव्हतं. तुम्हाला कळत नाही, तुम्हाला ते बावळेपणा नको करू, कायला काष्टा फेडी तू गपची, तो येडेपण तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला सकाळ संध्या काष्टा फेडायचा, जेवायला. त्याचं सुटत नव्हता, बापाचं सुटत होता आपाप, याचं सुटत नव्हता. हा फेडून टाकायचं, जेवायला बसायचं. एक दिवस त्याचा मित्र त्याच्या बरोबर जेवायला आला, आणि मग दोघांना ती पाठ मांडली. मित्र बसला, यांनी काष्टा. मित्र त्याला, ए बावळ्या, ए मूर्खा, कशाला काष्टा फेडतो रे? तोडलं, तुला माहित नाही. म्हणजे काय, आमच्या घराण्याची परंपरा आहे. आता ही काय याला कोणी परंपरा म्हणतं का? तो अशी काय परंपरा? तो माझा बाप असंच राहत. अरे तुझ्या बापाचा जाडपणामुळे सुटत होता, आपाप तू होऊन काय त्याला सोडितो? तसंच आहे महाराज, जगाचा सगळा परमार्थ एकामेकाचं पाहून चालला. या चरणामध्ये महाराजांनी जे प्रमाण दिलं, या अभंगातल्या चरणात, एका चरणात 3 प्रकार सांगितले. देखोवे की 3 प्रकार, वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा. अशी जगाची क्रिया आहे महाराज. वंदिले वंदावे, वंदिले वंदावे म्हणजे एखाद्यानी एखाद्याच्या पाया पडला आणि त्याला दुसऱ्यानी पाया पडताना पाहिलं का गर्दी भिडली. यांना आधी सुचत नाही पाया पडलं पाहिजे, तो पाया पडला ना, जेच गर्दी निघती महाराज. बस वंदिले वंदावे. एकाने एकाला पाया पडताना पाहिलं का सगळे पायाच पडत निघतात. पण ज्याच्या पाया पडतो तो कोण आहे का काही घेणं नाही. तो पाया पडला ना, आणि चल माधू, वंदिले वंदावे. एक महाराज पंढरपूरमध्ये कीर्तनाला चालले होते, आणि ते वेळ झाला होता, 2-4 अभंग झाले होते. आणि आषाढी एकादशीचा दिवस, 20-25 लाख यात्रा भरलेली. नामदेव पायरीपासूनचा रस्ता, त्या प्रदक्षिणा रोडनी जायचं, आणि गर्दी मरणार. भरतो आषाढी एकादशीच्या दिवशी जे माणसं पंढरपुरात असतील आणि जे माणसं प्रदक्षिणा त्या दिवशी करायला निघत असतील, त्या माणसांना गर्दीचा अंदाज येईल बुवा. काय गर्दी, अहो ती गर्दी आहे ना, शब्दात सांगताच येत नाही अशी गर्दी. त्यात तुम्हाला एक सांगतो बाय, अशी गर्दी राहते. कशी, तुम्हाला जर त्या दिवशी कुठं जायचं असलं ना, काय असं बाहेर पुढे जायचं असलं पंढरपूरमध्ये, तर तुम्ही फक्त एक काम करायचं, खोलीतून निघायचं आणि रोडवर येऊन उभं राहायचं. नुसतं तुम्ही उभं राहायचं, असे पाय मागं पुढं करायचीच नाही, चालायची क्रिया करायचीच नाही. मग तुम्ही फक्त येऊन उभं राहायचं. गर्दी त्याला रेटीत पाहिजे तिथं नेऊन पोचवते, जिथं पाहिजे तिथं नेऊन पोचवते. एवढी गर्दी महाराज, मरणाची गर्दी त्या पंढरपूरला.
आणि त्या गर्दीतून मागं चोपदार पुढं चोपदार शिट्ट्या मारीत वाट काढली. त्या महाराजाला घेऊन चालले नाही का? काही नाही काही नाही, हो काही नाही काही नाही, ओळख नाही पाळख नाही काही नाही. महाराज कुठला काय काय, फक्त ते फिनिशिंग महाराजाचं वाटलं, फेटा बिटा उपरणं धोतर शर्ट. त्याला राहू दे बाळे, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता हे आपल्याला पाळणं होणार नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता एक इतिहासाचं प्रकरण, इतिहास म्हणजे आता घडलेलं एक प्रकरण सांगतो. वास्करांच्या फडावर एक महाराज कीर्तन करीत होते. ज्या वास्करांनी हे वारकरी भजन 700 वर्ष टिकून ठेवलं, त्या वास्करांच्या फडावर एक महाराज कीर्तन करीत होते. त्या महाराजाला कीर्तन करताना तहान लागली. ते महाराज पाणी मागायला लागले. घसा कोरडा पडला. महाराज पाणी मागायला लागले. त्या वास्कराच्या फडावरच्या टाळकऱ्यांनी त्या महाराजाला पाणी पिऊ दिलं नाही. त्यांनी सांगितलं, महाराज पाणी प्यायचं असेल तर जय विठ्ठल करायचं, गादीच्या खाली उतरायचं, हांडेच्या हांडे पाणी पित बसायचं, नारदाच्या गादीवर पाणी प्यायचं नाही. आता कोण पाळील एवढं बारीक ना, पण हा संप्रदायाचा. गुळ खायची सुद्धा परवानगी नाही. महाराज कीर्तन करताना टाळकरी असो कोण, गुळ खायची सुद्धा परवानगी नाही. हे नियम आहे. पण आता सांगल तो महामूर्ख आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असू दे, जाऊ द्या, तुम्ही लक्ष राहू द्या. लक्ष आहे सगळ्यांचं कुठपर्यंत आलं होतं? अहो ते ओळख नाही पाळख नाही, महाराज कुठला, चालली होती गर्दीतून. आणि तेवढ्या गर्दीत एक जण त्या महाराजाच्या पाया पडला. भाऊ एवढ्या गर्दीत पंढरपूरला एक जण त्या महाराजाच्या पाया पडला. त्याला त्या महाराजाच्या पाया पडताना बाकीच्यांनी पाहिलं आणि जेच गर्दी उसळली, महाराज जेच गर्दी उसळली त्या गर्दीमध्ये आवरियाटारिटी चंगराचंगरी. तो महाराज खाली पडला. 5-50 जण त्याच्या बोकांडी पडले. सगळ्याशी दानाफान झाले व सगळे. त्या महाराजाचा फेटा एकीकडं, उपरणं एकीकडं, मोबाईल एकीकडं, चष्मा एकीकडं, आमकं इकडं, सगळं दानाफान. तेवढ्या गर्दीत त्या चोपदारांनी महाराजाचा फेटा घेतला, उपरणं घेतलं. तो महाराज गर्दीतून असा बाहेर ओढला. महाराजाला बाहेर काढलं, उभं केलं. महाराजाला घेऊन चोपदार निघून गेले. आणि ते महाराज चोपदार निघून गेल्यानंतर हे एकामेकाच्या अंगावर पडलेले होते. लवकर हे सगळे जण उठले बरं का. सगळे जण उठले आणि उठल्यावर ती एकामेकाला म्हणे, माधू कोण महाराज होते रे ते? तो आपल्याला काय माहिती. मग कसं काय पाया पडला? वंदिरे वंदावे, वंदिले वंदावे. एक पाया पडला, सगळे त्याच्या पाया. याला काय म्हणतात? जेथे पाहे ते देखीचा पर्व. निंदिले निंदावे. निंदेचं तसंच आहे. अहो या 10-5 जण एकत्र बसले हॉटेलमध्ये. 10-5 जण हॉटेल पुढे खुर्च्या टाकून बसले आणि चहा मागवला. अर्धा कप चहा पितात आणि एखाद्याने फक्त एखाद्याचं नाव काढावं का सगळे त्या नावावर तुटूनच पडतात. एखाद्याने फक्त आसाराम बापू झाली सुरू. असं अरे बावळ्या, आसाराम बापू कुठं? शेंबड्या तू कुठं? ए चुल फुक्या, हा तुझी बायको दळण तुझ्या बोकांडी देती आणि तू आसाराम बापूच लायकी आहे का आपली? त्यांचं आसाराम बापू एकाने नाव काढायचं, सगळे तुटूनच पडतं. तुम्हाला मी एक सांगा, 1 मिनिट ऐका. तुम्हाला निंदा करायची तर जरूर करा, काय अडचण नाही. निंदा करायची अवश्य करा, खुशाल करा, जरूर करा, कायम करा, सतत करा. निंदा करा करा करा, काय अडचण नाही. निंदा करायची ना करा, पण काय, ज्याची निंदा करायची त्याची योग्यता आणि आपली योग्यता याचा 100 वेळा विचार करा आणि मग निंदा करा. अरे त्याची निंदा करण्याची पात्रता, योग्यता तर पाहिजे का नको आपल्याला? हा अरे कोणी उठतं मंबाजी गोसाई, कोणी उठतं रामेश्वर. अरे रामेश्वर भट्ट दशग्रंथी होता बावळ्या. 4 वेद पाठ होते त्याच्या, 6 शास्त्र पाठ होते त्याच्या. कोणी उठायचं, कोणाची निंदा करायची? याचं काय, एकानी निंदा सुरू केली, सगळे तुटून पडतात. निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, निंदिले निंदावे. आणि तिसरी गोष्ट सांगितली, एक गेले जावे त्याची वाटा. एखादा निघाला, एखादा कुठं निघाला, सगळेजण त्याच्याच मागं पाळतात. अरे कुठं चालला? त्याच्या मागं. अरे पण तो कुठं चालला? आपल्याला काही घे नाही.
याला काय म्हणतात महाराज? हे अंधानुकरण आहे. ओ विठाला विठाला विठ्ठल हे अंधे नैव नियमाना यथांधा. हे अंधानुकर अंधे नैव नियमाना. आंधळ्याच्या मागे अंधानुकरण आहे महाराज. काय फायदा होणार आहे सांगा बरं? घात एक वेळ पुढे मागे, घात एक वेळ पुढे मागे, आंधळ्याचे काठी लावले घडे, आंधळ्याचे आंधळ्याची काठी लागले आंधळे. परिणाम काय? घात एके वेळे पुढे मागे. घातच आहे ना. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारला. हे कशी प्रकारे बघा, काय हे मेंढरासारखं आहे. एकाने निघालं सगळ्यांनी निघायचं. मेंढरासारखी ते शाळेमध्ये 5वी 6वीचा वर्ग आहे, 50 मुलं वर्गात आहे. त्या वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रश्न विचारला. पण त्या 50 मुलांमध्ये एक मुलगा आहे, तो अत्यंत माठे आहे, ढ आहे. त्याला कधी काही येत नाही, कधीच काही येत नाही, कधीच म्हणजे काहीच येत नाही. इतका ढ आहे, इतका ढ आहे, इतका ढ आहे. किती 4-5 गुरुजी मेले, पण हा त्याच वर्गात 5च नाही कधी. असा टोंगच्या टोंग दिसायचा. शिक्षक सुद्धा त्या वर्गात शिकवायला आले ना, त्याच्या नादी नव्हते लागत. मग शिक्षक आधी त्याला नमस्कार करायचे, मग फळ्याकडे जायचे. नादी ते टोंगच्या टोंग दिसायचं. त्या वर्गामध्ये शिक्षकांनी एक दिवस प्रश्न विचारला. मुलांनो, जी गुरुजी प्रश्न विचारतो नीट ऐका, व्यवस्थित उत्तर द्या. मुलं सावधान पोज मध्ये आले. विचारा गुरुजी, प्रश्न विचारा. त्या विद्यार्थ्यांना गुरुजींनी प्रश्न विचारला. ऐका काय? एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, 1 मेंढी बाहेर गेली. खोलीत मेंढ्या किती राहिल्या? सगळ्या मुलांनी वरती हात केला 1 नंबर पासून. आणि शिक्षकांनी म्हणजे गुरुजींनी सुद्धा सिरियल नंबर विचारले, एकही डावलला नाही. प्रश्न पुन्हा ऐका. 12 मेंढ्या खोलीमध्ये कोंडल्या होत्या, 1 मेंढी बाहेर गेली. मी विचारतो, खोलीत मेंढ्या राहिल्या किती? 1 नंबर तू सांग रे. तो म्हणे 11. शिक्षक म्हणायचे बरोबर, बस खाली. 2 नंबर तू रे, 11 बरोबर. 3 नंबर तू रे, 11 बरोबर. 4 नंबर तू रे, 11. 5 नंबर तू रे, 11. 6 तू रे, त्याच्या तू रे 11 तू रे. असं कर 49 पर्यंत गेले. आता गुरुजीला वाटलं 50 हव्याला कधी येतच नाही, याच्या कुठं नादी लागत बसा. म्हणून त्याला न विचारता गुरुजी पुढचं शिकवायला लागले. पण तुम्हाला गंमत सांगतो, या प्रश्नाचं खरं उत्तर त्याला माहिती होतं. त्याला दमच निघाला, तो उठून उभा राहिला. आणि सायकोलॉजीचा नियमच असा आहे, कोणताही व्यक्ती असो, ज्याला खरं माहीत राहतं त्याला दम निघत नाही. ज्याला खरं माहीत राहतं त्याची तगमग होती, उचलटाक होती. त्याला असं वाटतं कधी सांगल. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरीत आहे परी आवरे ना, कधी सांगल. तो उठून तोडलं, गुरुजी गुरुजी काय माझं ऐका. मग पुढचं गुरुजी म्हटले, बस खाली माठ्या, तुझं ऐका. तुला कधी काय येत रे? हा म्हटलं, कधी नसेल काही येत, पण आज येत आहे. माझं ऐका मग सांगा. गुरुजींचा नाईलाज झाला. ते म्हटले, ठीक आहे, प्रश्न नीट ऐक पुन्हा. मी प्रश्न विचारला. 12 मेंढ्या खोलीत कोंडल्या, 1 बाहेर गेली. खोलीत मेंढ्या किती राहिला? हा म्हटला, एकही नाही. गुरुजी म्हटले, बावळा टिका मूर्ख, अरे तुला कळतो का प्रश्न? 12 कोंडल्या होत्या, 1 बाहेर गेली. खोलीत किती राहिल्या सांग. तो तेच सांगतो, एकही नाही. गुरुजी म्हटले, कसं काय? तो म्हणी, मेंढराची जातच अशी राहती, 1 निघाली का?
बाकीच्या थांबतच नाही महाराज. काही करा, मेंढराची जातच अशी राहते. म्हणजे मला बोलायचं काय, तसंच एक गेले एकाने एका जातानी पाहिलं, सगळे त्याच वाटेने निघतात. वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा. या सगळ्या क्रियांना काय म्हणतात? जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट ऐका. सगळ्या जगाचा परमार्थ भक्ती कशी आहे? देखो वेखी. देखो, एकामेकाचं पाहून चाललंय. देखो वेखी, याच्यात प्राप्ती काहीच नाही बरं का. फक्त देखो वी, तो करतो म्हणून हा करतो, हा करतो म्हणून. हे वर्ष श्राद्धाचं सध्या तेच चाललं. त्यांनी आमका महाराज आणला ना, आपण आपल्या बापाला तमका महाराज आणू. त्यांनी टमका महाराज आणला ना, जेथे पाहे तेथे. इथं श्रद्धा, प्रेम, परमार्थ, त्या कीर्तन ठेवणाऱ्याला लईचा अभंग पाठेन, लईच ज्ञानेश्वरी पाठे, असं काही नसतं महाराज. फक्त त्यांनी तो आणला ना, आपण आणायचा. किती हजार लागू हा आणायचा. याला काय, ही काय परमार्थ आहे? देखो वेकी, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. आणि दुसरा मुद्दा काय सांगितला? गतानुगतिक. जगाचा परमार्थ, जगाची भक्ती कशी आहे? गतानुगतिक. आतून काय काढलं बिडलं काही नाही, हे सोपंच आहे, एकदम सोपं आहे. गतानुगतिक. गतानुगतिक म्हणजे काय? गतानुगतिक याचा अर्थ एकदम सोपा आहे बुवा. कोणता? गतानुगतिक म्हणजे मागून आलं आणि पुढं चाललं, मागून आलं आणि पुढं चाललं, असा जगाचा परमार्थ चाललाय. गतानुगतिक. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याला विचारा, तू माळ का घातली? कोणत्याही माळ करायला तुम्ही डायरेक्ट विचारा, का माळ घातली? तुमच्याकडे उत्तरच नाही त्याला द्यायला. माझं आत्मकल्याण व्हावं म्हणून घातली, माझं आत्महित व्हावं म्हणून घातली, माझा उद्धार व्हावा म्हणून घातली. असं मग उद्धाराकरता काय करतो तू? आत्मकल्याणाकरता काय करतो तू? आत्महित प्राप्त होण्याकरता काही नाही, काही नाही, फक्त घालायची, घातली. मग त्याला का माळ घातली? तो माझ्या बापाच्या गाळ्यात होती म्हणून. बापाने का घातली? त्याच्या बापाच्या गाळ्यात होती म्हणून. त्याच्या बापाने का घातली? त्याच्या बापाच्या गाळ्यात. त्याच्या चाल दे सकाळपर्यंत. आता याला काय म्हणतात? हे मागून आलं पुढं चाललंय महाराज. याच्यापेक्षा आगळे पण वेगळे पण याच्यात काय नाही. गतानुगतिक. म्हणून एक मिनिट ऐका, लोक हे सुभाषितकारांचं वचन आहे, मी सांगतो तुम्हाला. जर त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला तर फार बरं होईल. वचन तुम्हाला कळलं तर फार चांगलं होईल, नाही कळलं तर मी सांगतोच काय. पण सुभाषितकारांचे शब्द असे आहेत बुवा. कसे? ऐका. सुभाषितकार म्हणतात, लोक परमार्थ करतात. ऐका बरं का, सुभाषितकार काय म्हणतात? लोक परमार्थ करतात, पण लोक पारमार्थिक नाही. पा तुमच्या ध्यानात येत असेल तर, लोक परमार्थ करतात पण लोक पारमार्थिक नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला नाही कळलं तर काय अर्थ घ्यायचा हो याचा? याचा अर्थ असा आहे महाराज, लोक माळ तर घालतात, गंध तर लावतात, भजन तर करतात, एकादशा धरतात, ज्ञानेश्वर्या वाचतात, गाथे वाचतात, कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, रामायण ऐकतात, भागवत ऐकतात, लोक हरिपाठ, लोक परमार्थ करतात. पण सगळ्या जगाचा हा जो परमार्थ चालला, हा अंतरात उतरायला तयार नाही. परमार्थ अंतःकरणापर्यंत पोहोचायला तयार नाही आणि परिवर्तन व्हायला तयार नाही. बदल होत नाही महाराज, बदल व्हायला तयार नाही. मला एक मिनिट तुम्ही अगदी प्रामाणिकपणे, आता आपण शिवजडे म्हणून मी धाडस करू राहिलो बरं का, नाही तर जास्त लांब गेल्यावर मी लई जपून बोलत राहतो, आधी अंगावर तू काय मी लई जपून राहतो तुम्ही. पण आता आपण तुम्ही काही धावणार नाही मला माहिती, जवळचे आहे ना म्हणून बरं का. मला एक सांगा, माळकऱ्यांनी तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात त्या माळकऱ्यांनी शेजाऱ्याचा बांध कोरावा का? प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला काय वाटतं? जाऊ द्या, साधी लई परमार्थात त्या हात नको जायला. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्या माळकऱ्यांनी शेजाऱ्याचा बांध कोरावा का? आणि माळ गळ्यात असून जो बांध कोरीत असेल त्याची माळ घालणं योग्य आहे का? तिथं जावा, एका हिसक्यात माळ तोडावा आणि वल्ल्या फोकाने हाणावा उघडा करून. माळीला बट्टा आहे महाराज तो. विठ्ठल विठ्ठल. ऐका बर का, हा गाथा ही ज्ञानेश्वरी हे कशा करताय माहिती का? आपल्याला जगण्या करताय. ज्ञानेश्वरी वाचायची, अर्थ घ्यायचा
आणि आपल्या वागण्यात उतरवायचा. तुकाराम महाराजांचे अभंग पाठ करायचे, भजनात म्हणायचे, ते आपल्या जीवनात उतरवायचे. ते काय भजन म्हणण्यापुरतेच लिहिले का फक्त? कीर्तनकारांना कीर्तनात घ्यायची सोय म्हणून गाथा लिहिला का तुकाराम महाराजांनी? कीर्तनकारांना पोट भरण्याकरता गाथा लिहिली? तसं नाहीये महाराज. मग हे वाङ्मय आपण वाचायचं, ते आत्मसात करायचं, आपल्या आचरणात उतरवायचं आणि अनुभवापर्यंत जायचं. याच्याकरता पण जातंय का ते आतमध्ये? अरे 50-50 वर्ष भजन चालले, काकडे करतात माणसं, असा गोळून काकडा करतो, असा गोळून काकडा करतो, अशा अभंग म्हणतो. झोपलेली माणसं तट तट उठून बसतात. चारा गाव काय काकडा रंगतो. धनदारा पुत्रो जनो बंधू सोय रे पिशुनो सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. धनदारा कसा? धनदारा पुत्रो जनो कसं काय? बंधू सोय रे पिशु कसं? सगळं सर्व मिथ्या. 50 वर्ष अभंग म्हणत आला, रोज काकडा म्हणतो गोळून गोळून. तुम्हाला गमत सांगतो, त्याच्याच भावाभावाची वाटणी निघाली. दोघच भाऊ होते, वाहिली निघाली, पंचमंडळ वाटायला गेलं. आता ते सगळे ताटं वाटले, वाट्या वाटल्या, तांबे वाटले, गलास वाटले, सगळं वाटलं. दाण्याची पोते वाटली, गाया वाटल्या, वास्त्र वाटली, जमीन वाटली, घराची वाटणी केली. आता ते चमचे वाटले. पण आता त्याच्यात काय राहत बघा, ती उलटणी आहे ना, उलटणी कोणाच्या घरी जा एकच राहते ती. किती श्रीमंत माणसाच्या घरी जा, उलटणी किती राहते. आता ती एक उलटणी द्यायची कोणाला, असा पंचांना प्रश्न. बरं, उलटणी म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाही बरं का. जर समजा बाजारात घ्यायला गेलं ना, तर 100, 125 नाही तर 150 पार पाणी गेलं डोक्यावर. याच्या पलीकडे काही नाही बरं का. आणि ती उलटणी आली लक्ष, ते तव्यावरची भाकरी चपाती उलटी पालटी करायची, उलटणी ती उलटी पालटी करायची, अशी चपटी राहती, माग दांडी राहती. आणि मग पंचांनी काय विचार केला, जाऊ दे आता हा लहान्याला झुकतं माप राहतं वाटणीमध्ये, म्हणून पंचांनी काय केलं, ते लहान्याच्या वाट्यावर उलटणी टाकून दिली. हा काकड्यावाला धनदारा पुत्रो जनो बंधू सोयर पिशू, सगळं कसं आहे, सगळं मिथ्या हे जाणून 50 वर्ष गोळून प्रत्येक सप्त्यात त्याचाच नंबर, पत्रिकेत त्याचं नाव, फोटो, धनदारा पुत्रो जनो, धनदारा पुत्र. आणि उलटणीला आल्याच्या वाट्यावर टाकली. आकाश पाताळ एक केलं का? त्याच्याच बापाची आहे का? बाप माझा नव्हता का? त्यालाच उलटणी कशी? मला उलटणी का नाही? त्यालाच कशी दिली? त्याच्या अशा टायमाला त्याच्या कानात जाऊन म्हणा, धनदारा पुत्रो जन. अरे काय महाराज, या अभंग फक्त चाली लावून म्हणाय पुरतीच लिहिले का? टाइमपास काय? गुरुवार सोमवार करत नाही असं नाही, पण केलेला परमार्थ अंतःकरणापर्यंत पोहोचायला तयार नाही. आणि त्याच्यामुळं माणसात वृत्तीमध्ये बदल व्हायला तयार नाही, परिवर्तन नाही महाराज. म्हणून हा परमार्थ कसा चालला? गतानुगतिक. सुभाषितकार म्हणतात, लोक परमार्थ करतात पण लोक पारमार्थिक नाही. कशाप्रमाणे? मग या श्लोकामध्ये उदाहरण देऊन त्यांनी सांगितलंय. माझ्या पदर मी बोलत नाही काही, माझ्या प्रत्येक बोलण्याला पुरावा राहतो, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. आणि कोणी कीर्तनकार असो, त्यांनी बोलताना पुराव्यानेच बोलावं. कीर्तनकाराच्या प्रत्येक बोलण्याला पुरावाच असावा. आणि ज्या कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल, त्याला तुम्ही सगळ्यांनी पुरावा. पुरावा महत्वाचा आहे. पुरावा ऐका ना, मी जे बोललो ना, लोक परमार्थ करतात, लोक पारमार्थिक नाही. मी नाही बोललो, सुभाषितकारांनी लिहिलंय. काय लिहिलंय? सुभाषितकार लिहितात, गतानुगतिको लोक न लोक पारमार्थिक हा वालुका लिंग मात्रेन कथम मे ताम्रभाजनम. गतानुगतिको लोक हा, गतानुगतिक लोक भक्ती करतात पण न लोक पारमार्थिका, लोक मात्र पारमार्थिक नाही. कशाप्रमाणे भक्ती करतात? उत्तर चरणामध्ये दृष्टांत दिला. उत्तर चरणात दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला? वालुका लिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजनम. विठ्ठल 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 जुन्या काळी लोक अडाणी होते. म्हणजे आपले आजे पंजे, पागुटी छाप होते, अंगठे बहादर होते, निरक्षर होते. ते अडाणी लोक होते. त्यांना काही कळत, हे शिक्षणच नव्हतं महाराज, अक्षरच नाही. अडाणी, अंगठे बहादर, अडाणी लोक. आपलेच आजे पंजे, शिक्षणाचा भागच नव्हता, अडाणी होते. आणि त्या लोकांना हे बाकीच्या गोष्टी काही कळत नव्हत्या.
फक्त गुराढोरासारखं राबणे, शेती पिकवणे, खाणे पिणे आला ते अडाणी लोक. त्यांना बाकी त्यांच्या अडाणीपणाचा त्या काळच्या हुशार लोकांनी लय फायदा घेतला महाराज. काही काही व्याजाने पैसे काढायचे लोकांकडून, तर एकाच महिन्याला 3-3 नावं देऊन व्याज वाढलंय लोकांनी. एकाच महिन्याला 3 नावं ठेवले व्याज काढलं. एका महिन्याचं 3दा. होळी रोमायना, फाल्गुन रोमायना, शिमग्या रोमायना. आणि लोक पागुटी शाप काही लयच मोगम अंदाजे पंचे कारभार होता. लयच आमचे बाबा नेहमी सांगायचे बघा, तेव्हा ते जुन्या काळात आकट्या राहायच्या. थंडीच्या दिवसात आकट्या म्हणजे शेकोटी राहायची, त्याच्या भोवती 10-5 जण बसायचे म्हातारे, त्यांच्या चालल्या गप्पा. मग ते म्हणे पंढरपूरला कोण गेलो होतं रे आपल्यातलं? एक जण म्हटलं मी गेलो होतो. पण सगळे अंदाजे पंचेंदा उदर्शी. कधी गेला होता तू पंढरपूरला? गेला तर कधी गेला होता? तो दुर्पीच्या जन्माच्या साली. दुर्पीच्या जन्माच्या खरे काय? दुर्पीचा जन्म कोण्यासाठी झाला? तो सुबान्या बैलाचं शिंग मोल्ड त्या झाली. अरे काय सुबान्या बैलाचं शिंग कोण्यासाठी मोडलं? तो परकडल्या नम्रात 55 पोती ज्वारी झाली त्यासाठी. चालू द्या सकाळपर्यंत. आता याला काय ते अडाणी लोक होते महाराज. त्यांना काही जुन्या लोकांना कळत. त्या काळी घड्याळात किती वाजून किती मिनिटं किती सेकंद कळत नव्हतं. त्यांचं ते दिवस मोजायचं परिमाण अंदाजे राहायचं. पायरे समजा लोक मजूर कामावर न्यायचे ना, आणि ते मजूर आले त्यांना मळ्यात न्यायचं पायर. मग ते पायर यायचो त्याने पाहायचो, बाबो दादा काय कासराभर दिवस वर आला. कासराभर म्हणजे किती वाजून किती मिनिटं? कासराभर दिवस. आणि संध्याकाळी मजूर सोडायचे ना कामाचे, मजूर कामावरचे सोडायचे ना. ते मजूर घेऊ का सुट्टी मालक? त्या मालकाने असं मावळते सूर्य तो अजून ववाभर मावळायला टाइम आहे. ववाभर. त्या काळच्या लोकांना चंद्र सूर्याला ग्रहण असलं ना, किती वाजता लागायचं किती वाजता सुटायचं काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे ते लोक चंद्राकडं सूर्याकडे पाहतच नव्हते. मग ते फक्त गावातल्या बामणाच्या घराकडे लक्ष ठेवायचे. बामण आंघोळीला निघाला यांनी समजायचं सुटलं रे माधू. सगळं गाव त्याच्या मागे नदीवर निघायचं. एका सायंकाळी काय हो कोणाला? विठ्ठला 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 एका सायंकाळी ते सूर्याचं ग्रहण संपलं. ब्राह्मण संध्याचे लोटीन तांब्याची पळी घेऊन नदीवर आंघोळीला निघाले. गावकऱ्यांनी पाहिलं, सगळा गाव त्यांच्या मागे निघाला. ब्राह्मण नदीत पोहोचले. पण ब्राह्मण हुशार. ब्राह्मणाने विचार केला, आपण कपडे काढणार, लोटी कपडे पळी ठेवणार, आपण पाण्यात जाणार, कानात बोट घालणार, बुडी मारणार, तर आपली संध्याची पळी तांब्याची पळी तांब्याची लोटी चोरी जाण्याची शक्यता आहे. मग काय करावं? मग ब्राह्मणाने काय केलं, वाळूमध्ये खड्डा केला आणि त्या खड्ड्यात ती लोटीन पळी पुरली आणि वरून वाळूनी झाकून टाकला. पण त्या आता ब्राह्मण हुशारच होता. त्यांनी परत विचार केला, आंघोळ करून बाहेर आल्यानंतर याच जागी आपण लोटी पुरली, जागा कशी काय लक्षात यायची बुवा? पुरायची इकडं पाहायची तिकडं सापडेल कसं काय? मग त्यांनी आयडिया काय केली, त्यांनी काय केलं, जिथं लोटी पळी पुरली त्याच्यावर पिंड तयार केली. ब्राह्मण बुवानी पिंड. आणि ब्राह्मण बुवा पिंड करीतच होते. तेवढ्यात तिकडून 5-50 जणांचं टोळकं आलं. त्यांनी ब्राह्मणाला पिंड करताना पाहिलं. ब्राह्मणाने पिंड केली. ब्राह्मण आंघोळीला गेला. त्यांना वाटलं आजची पर्वणीच अशी, आधी पिंड मग आंघोळ. त्यांनी त्या पिंडी शेजार दुसऱ्या पिंडी केल्या. तेवढ्यात मागून 100-200 आले. त्यांनी यांना पिंडी करताना पाहिलं. त्यांनी पिंडी केल्या. मागून आणखी टोळ्या आल्या. त्यांनी पिंडी केल्या. तिकडून बायांच्या टोळ्या आल्या. त्यांनी पुरुषांना पिंडी करत आलं. त्यांनी पिंडी केल्या. जो यायचं तो पिंड करायचा, आंघोळी जायचा. जो यायचं तो पिंड करायचा, आंघोळी. सगळ्या वाळवंटात पिंडी झाल्या. ब्राह्मण बुवा स्नान आटोपलं, अर्घ्यदान केलं. ब्राह्मण बुवा बाहेर आले. येऊन पाहतात तू सगळ्या वाळवंटात पिंडी. आता ब्राह्मणाला प्रश्न पडला, आपण केलेली पिंड कोणती ना आपलं भांड कुठं?
ब्राह्मण बुवाला प्रश्न पडला. तेवढ्यात एक जण पिंड करत होता. त्या ब्राह्मणाने पाहिलं, राग आला. ब्राह्मण त्याला म्हटलं, मूर्खा का पिंड करतो? तो म्हटलं, काका त्याचं पाहिलं म्हणून. त्याला विचारलं, तू का केली? तो म्हटलं, त्याचं पाहिलं म्हणून. त्याला विचारलं, तू का केली? त्याचं पाहिलं म्हणून. तू का केली? त्याचं पाहिलं. काकांच्या तू का केली? तो काका तुमचं पाहिलं म्हणून. काका म्हटले, बावळ्या, अरे पण मी का केली? तो हा मला काय माहिती, तुम्ही का केली? काका म्हटले, बाबा मी पिंड केली तर माझं तांब्याचं भांड कुठं आहे ती जागा लक्षात यावी म्हणून मी वाळूची पिंड केली. मी पिंड का केली? मे ताम्र भाजनम कथम, मे ताम्र भाजनम कथम, म्हणून अहम वालुका लिंग मात्रेनं करीशे. अरे यांनी पिंड केली आणि सगळ्यांनीच पिंडी केल्या. याला काय म्हणतात? गतानुगतिको लोका. हे मागून आलं आणि पुढं चाललं, गतानुगतिक चाललं. आमचे बाबा याला जोडून एक उदाहरण सांगायचे नेहमी. काय? एक अति जागीरदाराचा पोरगा होता, गोरा गोमटा होता, पर्सनॅलिटी फार जबरदस्त होती आणि एकुलतं एक कार्ट होतं आणि बाप जागीरदार होता. 3 वाक्य सांगतो, गोड आहे बघा. काय? ऐका बरं का. श्रीमंताचं कार्ट, बरं का हो, श्रीमंताचं कार्ट, एकुलतं एक कार्ट, श्रीमंताचं कार्ट, एकुलतं एक कार्ट आणि त्यातली त्यात 9 सानी झालेलं कार्ट टनावर बावळट राहत. टनावर बावळट, टनावर छटकन हात पाहू नाही, टनावर बावळट राहत. येतच शिकलं नाही, शाळेत गेलं नाही, बापाचा पैसा आईश करीत राहिला, सुटबुटात राहायचा, भांगपट्टी करायचा, मस्त फिरायचा, पोरं घ्यायचा, इकडे तिकडे जायचा, शाळेत नाही गेला, अंगठे बहादर राहिला. लग्नाच्या वयात आला आणि शेजारच्या गावच्या श्रीमंताच्या मुलीशी त्याचं लग्न झालं आणि पहिल्या दिवाळीचा सण आला. सासूरवाडीच्या लोकांनी आग्रह करून जावयाला दिवाळीला नेलं. 4-5 दिवसाकरता दिवाळीला नेलं. 2-4 दिवस पाहुणा राहिला. सासऱ्याचा छोटा उद्योग होता मुंबईला, सासरा येणारच होता पण त्याचं तिकडं काही काम वाढलं म्हणून त्यांनी तिकडून तार केली. सासऱ्याने काय केली? तार केली का 2 दिवस मी यायला लेट होणार आहे तर मी येईपर्यंत पाहुण्याला काही जाऊ देऊ नका बुवा, थांबून धरा, अशी तार केली. पोस्टमन आता ती सासूबाई जुनी, काष्टी पातळातली, 9वारी पातळातली जुनी सासूबाई ती आली. तिने सही करून तार सोडवली. त्या पोस्टमनच्या रजिस्टरवर सही केली, सही करून तार सोडवली आणि आता ती तार फाडायची, मधला मजकूर वाचायचा, म्हणजे तार फोडायची, मध्ये काय लिहिलं. पण सासूबाईने विचार केला, सुटा बुटातला एवढा अप टू डेट माझा जावाई बसला, आपण तार वाचवायचा शहाणपणा करा आणि कशाला चिपडा डोळा मिचकवा, म्हणून पाहुण्याला वाचायला देऊ. म्हणून सासू म्हणे, पाहुणे ही तार घ्या, फाडा फोडा, तुम्ही वाचा, काय मजकूर मला सांगा. आणि जेव्हा तार त्याच्या हातात गेली त्याला स्वतःचा राग आला. त्याला वाटलं तेव्हा शिकलो असतो, आता सासूरवाडीत इज्जतीचा पंचनामा झाला नसता. काय संताप झाला. बर सासूला म्हणता येईल ना, मामी मला नाही येत वाचता, आज्ञान प्रगट करायला धाडस लागतं महाराज. आणि मग त्याला राग आला आणि तो लागला रडायला. सासूबाईनं त्याचं रडणं, तरी सुद्धा सासूनी त्याचा असा अर्थ लावला. जावायच्या बाबतीत सासू तिने त्याचा असा अर्थ लावला. असा कसा? तिने काय बाया पाहुणा हुशार, तार फोडली नाही, हातात घेऊन वरूनच पाहिलं तरी मध्ये काय लिहिलेलं पाहुण्याला कळालं. काय बाया पाहुणा हुशार, असा विचार. नंतर तिच्या डोक्यात आलं, ज्या अर्थी तार पाहून पाहुणा रडतो त्या अर्थी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट आणि त्याच्यात बाब्याचा बाप मेला नाही हो, डायरेक्ट घालवलं. तुम्ही काही दयामाया आहे की नाही राव तुम्हाला? काय निर्दयी आहे, डायरेक्ट घालवला. गेला नाही हो. मग सापडला आहे सापडला फक्त त्याच्यात. आणि सासू लागली रडायला, नवरा रडतो, आई रडती, म्हणून ती पोरगी, याची बायको पोरगी, तिने नवऱ्याचा आणि आईचा आवाज ऐकला, ती आली, आई शेजार बसली, ती लागली रडायला. 5 भाऊ,
5 भावांच्या 5 बायका, 5ही भाऊजयांनी नंदाचा आवाज ऐकला. त्या आल्या, त्या नंदापाशी बसल्या, त्या लागल्या रडायला. 5 भावांना बायकांचा आवाज कळाला, त्या हातातलं काम टाकलं, ते आले पाहुण्यापाशी बसले, ते लागले रडायला. सगळ्यांचा मिळून आवाज मोठा झाला, वाड्यातून बाहेर गेला, सगळ्या गल्लीत पसरला. हा म्हणता 0 मिनिटात वार्ता गावभर पसरली. दिवाळीची धामधूम होती. सगळ्या गावातले बाया, माणसं, लेकरं, बाळ, म्हातारे कोतारे हातातले कामं टाकून वाड्यावर धावले. जो यायचा तो वाड्यामध्ये घुसायचा, जागा मिळेल तिथं बसायचा आणि सुराचूर. आणि ते रडणं सुद्धा खूप ऐकण्यासारखं राहतं बरं का, लय मजा राहते. कारण बरं का बापजी महाराज, त्या रडण्याला असा स्वर नसतो ना फिक्स, काळे 2 का पांढरी 1 का असं ते काळे 3 का पांढरे 4 असं ते तार सप्तक असं काही त्याला फिक्स स्वर नसतो. आमचे बाबा म्हणायचे ते स्वरांचं संमिश्र सरकार. स्वरांचं संमिश्र सरकार म्हणजे बायांच्या पिपाण्या, माणसांचे द्वादाने. हा ते रडणं काय बाबा सांगायचे आमचे, असं रडणं राहतं महाराज. ते कसं रडणं, सगळं घर भरलं, वट्टा भरला, अंगण भरलं, रोडच्या पलीकडं माणसं बसले, रोडच्या पलीकडं सुद्धा जो यायचा तो जागा मिळेल तिथं बसायचा. सुरत सुरत. एक विचारवंत आला, त्याने रस्त्याच्या पलीकडच्या विचार, काय झालं, का रडता? ते अंगणातले रडू राहिले म्हणून. अंगणातल्या विचार, भाऊ काय झालं, का ते वट्ट्यावरचे रडतात म्हणून. वट्ट्यावरचे विचार, काय काय झालं, तो ते मधले रडू राहिले म्हणून. मधी गेला, मध्ये, ए भाऊ मधल्यानो, अरे काय झालं, का रडता? ते पोरं रडतात म्हणून. पोरांना विचारलं, बाबा का रडता? तेवढे आमच्या बायका रडतात म्हणून. बायकांना ते बाया का रडतात? तेवढे आमची ननंद रडती म्हणून. नंदाला विचारलं, बाई अगं का रडती? ती म्हणे माझी आई रडती म्हणून. आईला विचारलं, बाई साहेब अहो का रडता? ती म्हणे पाहुणा रडतो म्हणून. पाहुण्याला विचारलं, पाहुण्या अरे का रडतो? तो म्हणे तार वाजता येईना म्हणून. याला काय म्हणतात? याला म्हणतात गतानुगतिको लोका न लोक पारमार्थिका. मला काय बोलायचंय महाराज, जाऊ द्या. आपला मूळ मुद्दा असा आहे, सगळ्या जगाचा परमार्थ, सगळ्या जगाची भक्ती गतानुगतिक आहे. सगळ्या जगाची भक्ती परमार्थ देखो वेखी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बापा हो, सगळं जग जसं गतानुगतिक परमार्थ करतं, देखो वेखी परमार्थ करतं, असा परमार्थ, अशी जगासारखी भक्ती आम्ही नाही केली. आम्ही जगापेक्षा वेगळी भक्ती केली. पण नेमकी कशी केली? जगापेक्षा वेगळी केली म्हणजे तुम्ही भक्ती केली तरी कशी? मग आम्ही जगापेक्षा वेगळी म्हणजे कशी भक्ती केली? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वे, 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 तशी नाही केली, आगळी वेगळी केली, जगापेक्षा वेगळी केली. अरे महाराज, जगापेक्षा वेगळी तुम्ही भक्ती केली तरी कशी? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अशी भक्ती केली. भक्ती आम्ही केली, आम्ही भक्तीच केली.
आयुष्यभर जन्मभर दुसरं केलंच नाही काही, आम्ही भक्तीच केली. भक्ती आम्ही केली, पण काय असतं, देखोविखी परमार्थात उद्वेग असतो, गतानुगतिक परमार्थात उद्वेग असतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देखोविखी गतानुगतिक भक्तीमध्ये जो उद्वेग आहे त्या उद्वेगाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवून आम्ही भक्ती केली. म्हणजे उद्वेग बाजूला केला आणि भक्ती केली. आमच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय? भक्ती आम्ही केली. कशी केली? सांडूनी उद्वेग, उद्वेग सांडून परमात्म्याची भक्ती केली. आता उद्वेग शब्द काय? उद्वेग, उद्वेग म्हणजे अमरकोशामध्ये त्याचे खूप वेगळे वेगळे अर्थ आहे बरं का. उद्वेग म्हणजे शोक, उद्वेग म्हणजे चिंता, उद्वेग म्हणजे मोह, उद्वेग म्हणजे दुःख, उद्वेग म्हणजे काळजी, खूप वेगळे वेगळे अर्थ आहेत त्याचे. उद्वेग म्हणजे शोक आहे, उद्वेग म्हणजे दुःख आहे, उद्वेग म्हणजे चिंता आहे, उद्वेग म्हणजे काही मिळावं, देवाची भक्ती केली त्याच्यातून मला काही मिळावं असं त्याच्यामध्ये लोभ आहे, उद्वेगामध्ये मोह आहे. महाराज म्हणतात आम्ही काय केलं, या सगळ्या उद्वेगाला आधी दळणातल्या खड्यासारखं बाजूला केलं, उद्वेगच बाजूला फेकून दिला आणि त्या उद्वेगाला बाजूला करून आम्ही भगवंताची भक्ती केली. हा आमच्या भक्तीचा विशेष आहे. भक्ती आम्ही केली सांडूनी. परत ऐका, सगळ्यांच्या भक्तीत उद्वेग आहे. महाराज भगवद्गीतेने आपल्याला 4 प्रकारचे भक्त सांगितले. ऐका, गीतेने भक्तांचे प्रकार किती सांगितले? देवाची भक्ती करणाऱ्यांचे 4 प्रकार सांगितले गीतेने. कुठं सांगितले? 7व्या अध्यायात सांगितले. बरोबर. कोणत्या श्लोकात सांगितले? या श्लोकात सांगितले. कोणत्या? भगवान म्हणतात अर्जुना चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतून अर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. 4 मोजून ठेवा. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. म्हणजे देवाची भक्ती करणारे प्राचीन अर्वाचीन जेवढे भक्त आहे या सगळ्या भक्तांचे 4 प्रकार. एक आहे अर्थ भक्त, दुसरा आहे अर्थार्थी भक्त, तिसरा आहे जिज्ञासू भक्त आणि चौथा आहे ज्ञानी भक्त. आता 1 मिनिट ऐका, याच्यातला ज्ञानी भक्त बाजूला करा, ज्ञानी भक्त सोडून द्या. खाली किती राहिले आता? 3. कोणते? अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी. आणि आता ऐका, अर्थाच्या भक्तीत उद्वेग आहे, जिज्ञासूच्या भक्तीत उद्वेग आहे, अर्थार्थीच्या भक्तीत उद्वेग आहे. ठीक आहे. उद्वेग प्रत्येकाचा वेगळा आहे. ऐका, अर्थाच्या भक्तीत काय उद्वेग आहे? तर अर्थाच्या भक्तीमध्ये संकट मुक्तीचा उद्वेग आहे. त्याला वाटतं मी देवाची भक्ती करतो, देवाने माझं संकट मला संकटातून मुक्त करावं. मग अर्थाच्या भक्तीमध्ये संकट मुक्तीचा उद्वेग आहे. जिज्ञासूच्या भक्तीमध्ये परमात्म्याच्या स्वरूपाला जाणण्याचा उद्वेग आहे आणि अर्थार्थीच्या भक्तीमध्ये द्रव्य प्राप्तीचा उद्वेग आहे. प्रत्येकाच्या भक्तीत उद्वेग आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या भक्तीचा आगळेपण असा आहे, आम्ही काय केलं, या उद्वेगाला बाजूला केलं आणि मग देवाची भक्ती केली. हा विशेष आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. बरोबर. महाराज काय मिळालं? उद्वेग रहित भक्ती केली. या भक्तीने पदरात काय पडलं? लाभ काय झाला? काय मिळालं? तुकोबाराय म्हणतात या भक्तीनं आम्हाला हे प्राप्त झालं. विठ्ठल 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 काय मिळालं? पावनो हे संग सुख देवाच्या प्राप्ती करता वेद, शास्त्र, पुराण, संत जेवढे साधन सांगितले, या सगळ्या साधनात देवाजवळ जीवाला नेणार एकमेव साधन म्हणजे भक्ती. ऐका बर का, ज्ञान आहे हे आत्मज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान हे जे म्हणतात ना, हे ज्ञान आहे. पण ज्ञान जीवाला देवापर्यंत नेत नाही. ज्ञानाने जीवाला देवाची प्राप्ती होत नाही. परत ऐका, लय जडजड भाषा वापरतात ना काही, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान. ज्ञानाने देव मिळत नाही महाराज, ज्ञानाने देव नाही मिळत. मग ज्ञानाने फक्त देव कळतो. ज्ञान काय करतं? देव असा आहे, असा आहे, असा आहे याची जाणीव अंतःकरणाला करून देतं ज्ञान. म्हणजे ज्ञानाने फक्त देव कळतो, पण भक्तीनं मात्र देव मिळतो. भक्ती काय करते? भक्ती जीवाला थेट देवापर्यंत नेते. हा भक्तीचा विशेष आहे.
तुकोबाराय म्हणतात उद्वेग रहित भक्ती भगवंताची केली आणि त्या भक्तीनं काय केलं तर आम्हाला देवापर्यंत नेलं. आता देव प्राप्त झाला, देवाच्या संगतीत आलो आणि देवाच्या संगतीमध्ये अनंत सुख आम्हाला प्राप्त झालं. सुखा महाराज म्हणतात पावलो हे संग सुखयाचे. आणि याच्या संगतीत काय झालं सांगू काय, दुःखाचा सर्वनाश झाला आणि सुखाच्या राशीच्या राशी प्राप्त झाल्या. हे अभंगाचं दुसरं सुख देवाच्या संगतीत आलो तर काय झालं, याचा संग धरला आणि दुःखाचा नाश आणि सुखाचा उपभोग झाला. सुकामा झाले धरिता याचा संग धरिता आम्हा सुख झाले. एक मिनिट ऐका, याचा संग म्हटलंय, याचा अर्थ असा आहे जीवाला सुख फक्त याच्याच संगतीत आहे. एवढं वाक्य नोट करून राहू द्या. जीवाला सुख विषयाच्या संगतीत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध, आता सगळ्यांचं जीवन विषयात आहे. आपण सगळे जन्माला आल्यापासून आजपर्यंत झोपेतून उठल्यापासून पुन्हा झोपी जाईपर्यंत सगळ्यांचं जीवन विषयामध्ये असतं. फक्त आलटून पालटून कधी शब्दात राहतो. आता तुम्ही शब्द विषयात आहे. आता तुम्ही कोणत्या विषयात आहे? शब्द. जे मी बोलतो आहे तुम्ही ऐकता आहात, माझे शब्द तुमच्या कानाला गोड वाटतात, तुम्ही हसतात. बरं, म्हणजे सध्या तुम्ही कोणत्या आनंदात आहे? तुम्ही शब्द विषयाच्या आनंदात आहे. कधी शब्दात राहतात, कधी रसात राहतात. आता याच्यानंतर मी बोलायचं थांबलो का तुम्ही बसाल का इथं? नाही. मग तुम्ही कुठं बसाल? मग तुम्ही रसात. काय आमटी हो.
म्हणजे शब्दाचा आनंद संपला. तुम्ही कोणत्या आनंदात गेले? रसाच्या आनंदात गेले. इथं जेवण केलं घरी गेले, आता तुम्ही झोपणार त्यावेळी तुम्ही कोणत्या आनंदात? स्पर्शाच्या आनंदात राहणार. तिथं आनंद कोणता आहे? स्पर्श आनंद. स्पर्शाचा आनंद म्हणजे गादीवर अंग टाकलं, शर्ट काढला आणि एकदा फॅन लावला, लाईट बंद केला आणि गादीवर पडला, मऊ मऊ गादी. आता कोणत्या आनंदात तुम्ही? आता स्पर्श म्हणजे माणूस आलटून पालटून अखंड विषयात राहतो. पण एक मिनिट ऐका, विषयाचा संग तुम्हाला सुखी करू शकत नाही, भोगाचा संग तुम्हाला सुखी करू शकत नाही, संसाराचा संग तुम्हाला सुखी करू शकत नाही, जीवाचा संग जीवाला सुखी करू शकत नाही, जडाचा संग जडाच्या सुद्धा संगतीत आहे महाराज. माणसं जडाला जास्त जपतात जीवापेक्षा. हा, मला एक सांगा, चप्पल आपल्यासाठी का आपण चपलीसाठी येऊ? बोला ना. चप्पल आपल्यासाठी का आपण चपलीसाठी? याच्यातले 50 तरी लोकांचं लक्ष तिकडं असेल. काही लोक तिला पॉलिश करण्यातच सकाळी आंघोळ करतो, घरीच ब्रश आणून ठेवतो. आमचं पंढरी भाऊन काय करायचं मग? हा, घरीच ब्रश आणून ठेवतो. अरे चपलाची सेवा, चपलाची बुटाची सेवा. अरे बाबा, तू चप्पल बुटासाठी नाही, चप्पल बुट तुझ्यासाठी आहे. घर आपल्यासाठी का आपण घरासाठी येऊ? काय त्या घराची सेवा करतो तो? जिथल्या तिथं म्हणजे जडाचा संघ म्हणतात त्याला, जडाचा संघ. पण एक ऐका, जडा त्याच्यात जे आयुष्य जातं ना ते करण्यामध्ये, जडाचा संघ जीवाला सुख देत नाही, जीवाचा संघ जीवाला सुखी करू शकत नाही, भोगाचा विषयाचा संघ जीवाला सुखी करू शकत नाही. जीवाला दुःख मुक्त आणि खरं सुखी करणारा एकच संघ या विश्वात विद्यमान आहे आणि त्या संघाचं नाव आहे परमात्म संघ, देवाची संगती. तुकोबाराय म्हणतात, याच्या संगतीत आलो आणि काय लाभ झाला? सुख आम्हा झाले धरिता याचा संघ, याचा संघ धरिता आम्हा सुख झाले. आणि दुःखाचं काय झालं? बिराड घेऊन पळाले उद्वेग सांडोनिया. आणि मग विचारलं, ठीक आहे महाराज, आता तुम्ही आम्हाला असं सांगा, काय उद्वेग रहित भक्ती केली, त्या भक्तीनं लाभ काय झाला? देवाचा संघ मिळाला. देवाच्या संगतीत काय झालं? तर दुःख संपलं आणि सुखाचा अनुभव आला. पण आता एक सांगा, देवाच्या संगतीत तुम्हाला सुख झालं म्हणता ना, सुख आम्हा झाली धरिता याचा संघ. देवाच्या संगतीत तुम्हाला सुख झालं ना, किती झालं सांगा? परिमाण सांगा, माप सांगा, किती सुख झालं? तुकोबारे म्हणतात, गड्याव ऐका, काय देवाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख झालं एवढंच खरं, पण किती झालं असं तुम्ही सांगा जर म्हटले तर त्याला शब्दांनी सांगता येत नाही. त्या सुखाचं वर्णन करण्याकरता शब्द सर्वथैव अपूर्ण आहे. शब्द तिथं पूर्ण चालत नाही, शब्दाची ताकद संपून जाते. किती झालं शब्दबद्ध करता येत नाही. तुका म्हणे सुख झाले जीवा. थोडा कमी. तुका म्हणे सुख झाले जीवा. तुका म्हणे घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची. सुख माझा रे धरिता याचा संग, सुख माझा रे धरिता याचा संग. घडलिया शब्दांनी ते सांगता येत नाही म्हणून महाराजांनी एक विशेषणाचा शब्द वापरला. काय? तुका म्हणे सुख बहु झाले. बहु म्हणजे किती? बहु म्हणजे फार. फार म्हणजे किती? फार म्हणजे लय. लय म्हणजे किती? लय म्हणजे खूप. खूप म्हणजे किती? खूप म्हणजे चिकार. चिकार म्हणजे किती? चिकार म्हणजे रगड. रगड म्हणजे रगड म्हणजे मांडा. जाऊ दे आता. किती झालं? तुका म्हणे सुख
बहु झाले जीवा, बहु सुख झाले. ऐका बरं का, एकच ओवी सांगतो, थांबतो. नात एक ज्ञानोबाईचं प्रमाण पण गोड आहे बरं का. काय शब्द या सुखाचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानोबाई एका अभंगात सांगतात, गोड आहे. ज्ञानोबाई म्हणतात, ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, आरतीचे निगुणे गेले मी पण वाये, गेले मी पण वाये, ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही. वाचा आणि शब्द त्याचं वर्णन नाही करू शकत. मग देवाच्या संगतीत किती सुख झालं. एकच भागवतातली ओवी गोड आहे, बस संपला विषय. नाथ महाराज म्हणतात अमर्याद, किती सुख मिळालं देवाच्या संगतीत, अमर्याद. अमर्याद म्हणजे ज्याला मर्यादा नाही असं. देवा अमर्याद जे असतं ना ते शब्दबद्ध करता येत नाही. अमर्यादाचं वर्ण ऐका बरं का. काय एक माणूस मुंबईला गेला, असे म्हातारे होते 7-8, त्याच्यातले एक मुंबईला गेला. मुंबईला गेला 8-10 दिवस राहिला. मुंबई फिरला, सगळी मुंबई पाहिली. समुद्र रोज 100-100, 200-200 किलोमीटर बोटीत बसायचा आणि फेरफटका मारून यायचा अरबी समुद्रामध्ये. आणि 10-11 दिवसांनी परत आला. मग बसला मित्रांमध्ये. मग ते म्हातारे बाकीचे, तू दिसलाच नाही रे 8-10 दिवस, तुला माहिती का मुंबईला गेलो होतो ना. आता यांनी कोणी मुंबई पाहिली नव्हती, समुद्र मुंबईला सगळी मुंबई पाहिली. एक जण म्हणे, खरे समुद्र पाहिला का रे? हा समुद्र पाहिला का काय विचारतो. 200-200 किलोमीटर बोटीने फिरलो रोज. एका जणाने विचारलं, माधू केवढा आहे रे समुद्र? तो विचारूच नको. समुद्र केवढा ना विचारूच नको. जिकडं पाहिजे तिकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी. नजर ठरत नाही, नजर ठरत नाही. जिथपर्यंत पाहावं नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी. इकडं पाय पाणी, इकडं पाय पाणी, तिकडं पाय पाणी, पाणी पाणी. अरे नजरच. त्याच्यात एक मात्र किती लिटर असेल रे आता? समुद्रातलं पाणी किती लिटर असेल सांगता येईल का? सांग. तसं जीवाला देवाच्या संगतीत जे सुख झालं ना सांगता येत नाही. शब्दच वापरत, एकच मर्यादा नाही त्याला. एकच ओवी ऐका. नाथ महाराज म्हणजे भगवान उद्धवाला सांगतात. नाथ महाराज वर्णन करतात. भगवान म्हणतात उद्धवा, देशे काळे वेदानुवादा, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगीती. याला म्हणतात तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. आणि हे सगळं कशामुळं झालं तर पांडुरंगाची भक्ती केली आणि म्हणून झालं. घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा
परमात्म्यांची कृपा, ग्रामदैवत भक्तश्रेष्ठ हनुमंतरायांची कृपा, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांचा कृपा आशीर्वाद, परमपूज्य गुरुवर्य श्री महंत हरिभक्तीपरायण रामगिरीजी महाराज यांचं कृपा आशीर्वाद, भागवतवाडी ग्रामवासीय तुम्हा सर्व पुरुष भाविकांचं, सगळ्या भक्तिमती माता भगिनींचं, भागवतवाडी गावातील सर्व युवा शक्ती म्हणजे सगळ्या तरुण मित्रांचं, भागवतवाडी गावातील स्थानिक सर्व भजनी मंडळ, सर्व भजनी मंडळाचं, सगळ्या गावाचं अनमोल सहकार्य आणि या समग्र योगायोगातून भागवतवाडी गावचा वार्षिक संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो आहे. या सप्ताहातली एक कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरता जी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, आपल्या भागवतवाडी गावातले एक ज्येष्ठ नागरिक आणि आम्हाला पितृतुल्य असलेले, आमच्या ठिकाणी गेली अनेक वर्ष म्हणजे अखंड 25 वर्ष झाली, पुत्रवत ज्यांचं आमच्या ठिकाणी प्रेम आहे, असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वाळीबाबा भागवत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमातून, भागवतवाडीकरांच्या प्रेमातून, गावातल्या सगळ्या भजनी मंडळाच्या प्रेमातून, सप्ताह समितीच्या प्रेमाच्या निमंत्रणातून आणि वाळीबाबांच्या माध्यमातून ही सेवा समर्पित करण्याकरता आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित होऊन महाराजांच्या अभंगाचा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसा विचार मी आपल्याला सांगण्याचा यथामती प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वेळ आपला पूर्णांशाने संपलेला आहे. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण शास्त्री महाराज, भानुदास महाराज शास्त्री मुद्दाम म्हणून या ठिकाणी श्रवणाच्या निमित्ताने उपस्थित आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे परमार्थ मार्गातले सवंगडी, आमचे सांगाती आदरणीय हरिभक्तीपरायण चांगदेवरावजी ढेपे साहेब आणि ढेपेताई सपत्नीक ते या ठिकाणी उपस्थित आहे. कालही ते वावीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. परवा चिंचोली गुरवच्या कार्यक्रमात चिंचोली गुरवला पती पत्नी कीर्तन ऐकायला आले होते. आजही या ठिकाणी ते उपस्थित आहे. त्याच्यानंतर तळेगाव गावचे माजी सरपंच आणि आमचे सन्मित्र आदरणीय तात्यासाहेब दिघे, त्याच्यानंतर आमचे सन्मित्र गणेश शेठ आहे की नाही, आता शालार पंढरी भाऊ परवा लग्नाला येताना आलं जरा, म्हणजे मी ठरवलेलं होतं, मला माहीत नव्हतं, कृष्णा महाराजांनी तारीख घेतलेली होती आणि अचानक कृष्णा, मी आदल्या दिवशी शास्त्रीला म्हटलं होतं 12 सव्वा 12 पर्यंत मी येतो, मला माहीतच नव्हतं, पण अचानक कृष्णा महाराज म्हणे आपल्याला कीर्तनाला जायचं. मग नाईलाज झाला, मग शास्त्रीजींना फोन झाला का आता एवढ्या वेळी माफ करा, क्षमा करा, तर येताना आलं परवा त्यांच्या पत्नीच्या लग्नाला. हरकत नाही, आमची वेळेस आता एकेकाचे नाव घेत बसलं तर खूप मंडळी. भाई, आमचे भाई काय अब्बास भाई, छान अब्बास भाई ते या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम वाले आमचे हरिभक्तीपरायण सागर महाराज गोंदेकर, सुंदर आहे की नाही, एकच नंबर, नादच नाही करायचा, छान सुंदर. आणि एक मिनिट आहे का, आपण तुम्ही काय आम्ही काय हे बापजी काय, आपण चांगली सेवा देतो म्हणून लोक आपल्याला बोलवतात आहे की नाही. सेवेत गडबड झाली कोण आमंत्रण देतं. सुंदर, एक नंबर साऊंड सिस्टीम. त्याच्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण पण काय धीरज महाराज कुरे मृदुंगाचार्य, आदरणीय हरिभक्तीपरायण बाबजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज दिघे, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज, ही सगळी मंडळी भागवतवाडीची आहे का सगळी एवढी? गोडखेवाडी भाग, ओ वा वा भागवतवाडीचे सुंदर सुंदर. हा आणि डॉक्टर साहेब आहे ना तिकडं जायचं होतं आता, ही म्हणजे बोडखेवाडी बरोबर ना, आणि भागवतवाडी ही सगळी भजनी मंडळी. आमचे सन्मित्र वरझडीचे आदरणीय डॉक्टर संदीप भाऊ हा गोरडे ते या ठिकाणी उपस्थित आहे.
अनेक सारी मंडळी आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण भीमराज महाराज आहे की नाही, त्यांचं एक आमच्या कीर्तनावर पाहता, सर्वांच्याच कीर्तनाला ते राहतात, पण आम्ही शक्यतो या विभागात कीर्तनाला आलो का भीमराज महाराज आवर्जून कीर्तनाला येतात, म्हणजे येतातच. आणि ते स्वतः कीर्तनकार आहे, उत्कृष्ट कीर्तनकार आहे, चांगल्या प्रकारचे कीर्तनकार आहे. परंतु एक श्रद्धेचा, प्रेमाचा एक भाग असतो, तो प्रेमाचा धागा माणसाला खेचून आणतो. त्याप्रमाणे आदरणीय भीमराज महाराज आहे. आणि सर्वात एक महत्वाची गोष्ट, आता भागवतवाडीकर सगळेच आहे तुम्ही, पण आम्ही आलो 5 वाजता. इथं किती वाजता आलो? 5 वाजता. बाबांनी इतका आग्रह केला. आता बाबाला सगळं माहिती बरं का साहेब, बाबा पण कधी कधी लहान लेकरवाणी करतात. आता बाबा माझ्या बरोबर 15-15 दिवस फिरलेले आहेत गाडीत माझ्या. मी त्यांना सगळ्या महाराष्ट्राला 3-4 गरके मारलेले आहेत. पार कुठं कुठं गेलो आम्ही, रत्नागिरी काय, नांदेड काय, नागपूर काय, पार विदर्भ काय, सगळीकडे काय माझ्या गाडीत कीर्तन करीत फिरलो आम्ही. पण बाबांनी जो हट्ट धरला, सकाळी तुम्ही जेवायला झाले, अहो चातुर्मास राहतो बाबा, संध्याकाळी जेवत नाही, दुपारी जेवण राहत. बाबा म्हणे ते खरं सांगा नसते नेमकं काय, मग ते जेवणाचं नव्हतंच काही, मग त्यांना अंग दाबून काढायचं होतं. त्या मशनरी आणल्या आता भावानी. पण तुम्हाला खरं सांगतो साहेब, तुम्ही एखाद दिवशी बघा बसून त्या खुर्चीत, हो शपथ ना, शिन भागच गेला, थकवाच गेला, रक्ताभिसरण तेज बनलो. मग ते खुर्चीत बसलो, ती खुर्ची पायाच्या बोटांपासून मानेपर्यंत सगळं अंग दाबून काढती, दाबून काढती, दाबून काढती, सगळे मनके आहे ना अशी. आणि एक बेड आहे, पुन्हा त्या बेडवर झोपवलं. इकडं 45 मिनिटं, तिकडं 45 मिनिटं, 90 मिनिटं त्याच्यात गेले. त्या बेडवर झोपवलं. तो बेड पण आहे ना या मानेच्या मणक्यापासून तो पार खालीपर्यंत, त्या असं सगळे मणके दाबी दाबी दाबीत जातं, पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा. आणि गरम होतं ते, खालून गरम असं वातावरण व्हावा. आता एक काम, आता तुम्हाला एक सांगतो, फक्त कोणाला सांगू नका, हो, नाही तर कोणी महाराज ना तळेगावून तसं जायच्या ऐवजी असं येत जाईल. आता आमची गाडी तर फिक्स झाली, कधी पण असं यायचं, तास अर्धा तास मस्त. खरंच नशी काय हो, तुम्हाला सांगतो, बाबा म्हणजे आमचे वनस्पतीचे कलाकाराचे, काय कला करतील त्याचं. शास्त्रीने पाहिलं ना, मी तिथं पडलेलो, शास्त्री तेव्हाच तिथं आले बाबाचे. तर छान चांगले. पण एक सांगतो खरं, जाऊ द्या, खरंच नित्य 300-400, 400 किलोमीटर प्रवास करणारे आम्ही कीर्तनकार आहे ना. प्रत्येक कीर्तनकाराला दररोज जर एवढा प्रवास करावा लागतो ना, तर त्या कीर्तनकाराला बाबांनी दिलेलं जे आहे ना दान, अत्यंत गोड दान. बाबांनी एक संकल्प केलाय आज, काय, हे फक्त कीर्तनकारांकरताच वापरायचं, साधू संतांकरताच वापरायचं, याचा धंदा करायचा नाही, असं ठरवून टाकलं त्यांनी. लईच आडलेलं पेशंट असलं तरच त्याचा धंदा, म्हणजे आडलेलं पेशंट असलं, तुम्हाला मग अशी बोलले ना बाबा, आडले आहे का नाही बाबा, काय तुम्ही म्हणे माझं लय, मग काय काय दुखतं, कंबर दुखतं म्हटलं तुम्ही. बाबा म्हणे ते कंबर तिकडं, इकडं इकडं फक्त पांढरंगिरी. पण ज्याला खरंच गरज आहे ना त्याच्याकरता पण बाबा सेवा देत जा. आडलेल्या माणसाला, तो तरुण असू द्या, म्हातारा असू द्या, ज्याला गरज आहे, जो आडला त्याला पण जरूर सेवा द्या, ते सुद्धा पुण्यकर्म आहे, आनंदाची गोष्ट आहे. असतो सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली, प्रभूच्या चरणी समर्पण करतो. सर्वांचे नावं सांगणं मला शक्य नाही, 2 दृष्टीने अशक्य आहे, वेळेच्या दृष्टीने अशक्य आहे आणि माहितीच्या दृष्टीने अशक्य आहे. परंतु सर्वच प्रेमीजनांना अभिवादन करतो, सेवेला थांबवतो. जाता जाता 2 मिनिटात वावीला आपल्या मठावरती दरवर्षी जो